एक अजून एक तुम्हाला गंमत दाखवते। ह्याला म्हणतात काणी कवळी ज्वारी। बघून घ्या, हे एक ज्वारी आहे, पहा कशी लागलेली आहे त्याला। या प्रकाराला म्हणतात काणी कवळी ज्वारी। माझ्या माहितीनुसार तुम्हाला अजूनही काही नाव माहीत असेल या ज्वारीचं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। या गोपनमध्ये ठेवला आणि ही जी बाजू आहे ती ह्या अंगठ्यात अशी अडकवायची आणि हे 4 बोटामध्ये ही पकडायची आणि असं ही गोपन फिरवायची। जो हातातला दगड गेला तिथपर्यंत आणि चिमणी पण उडून गेली। अशा प्रकारे गोपन चालवायचे। गोपन चालवून मी पाखरे राखत आहे। तर ही गोपन चालवायला मला आजोबांनी शिकवलं आमच्या। पहा, आमच्या ज्वारीच्या एका झाडाला 2 फांद्या आल्या आहेत, म्हणजे 2 कणस लागलेले आहेत। हे एक कणीस आणि हे एक कणीस। तर पूर्ण हे झाडाचं तुम्ही बघू शकता, ज्वारीचं एकाच ताटाला 2 कणस आलेली आहेत। बघा, हे आपण अजून हे एक कणीस आहे, हे एक कणीस आहे आणि हे तिसरं कणीस अजून येत आहे, पोग्यात आहे। तर हे एका झाडाला अशा प्रकारे अजून इथं पण बघू शकताय, ह्यालाही 3 कणस लागलेली आहेत। तर अशी आमची ज्वारी मस्त आलेली आहे। त्यातलं काही भाग हा पाखरांनी खाल्लेला आहे, त्यामुळे पाखरांना राखावं लागतं। नाहीतर असं होऊ शकतं की 1 भाग शेतकऱ्याला आणि 3 भाग पाखरांना। मान्य आहे, पाखरांना काहीच नाही आहे आजकाल खाण्यासाठी, पण मग असं म्हणून पण जमत नाही आहे। त्यांना पण पोट आहे, शेतकरी राजाला पण पोट आहे, त्यांचंही पोट भरलं पाहिजे आणि शेतकऱ्याचंही पोट भरलं पाहिजे। नाहीतर सगळं कणीस हे पाखरे रिकामं करतील। पहा, हे अशा प्रकारे इथली सगळी ज्वारी खाल्लेली आहे। तर अशी ही आमची ज्वारी आहे। चला आता हे पहा, हे पूर्ण कणीस आहे आणि हा पूर्ण वरचा भाग पाखरांनी खाऊन घेतलेला आहे। बघा, बघू शकता तुम्ही। चला आता 10 वाजून गेलेले आहेत, पाखरांची संख्या कमी झालेली आहे। तर आता मी निघत आहे। गुड मॉर्निंग गाईज। तर ही पाठीमागची सगळी आंब्याची झाडं आहेत ती मी लावलेली आहेत। पहा किती मोठी झालेली आहेत। फक्त 5 ते 6 वर्षातच एवढी मोठी झालेली आहेत झाड आणि ह्या आंब्याला मोहर पण लागलेला आहे। बघा, हे पूर्ण बांधाच्या कडेला लावलेले आहेत आणि हे आहे आमचं शेत। आता आम्ही राखतोय पाखरे। याहू! बघा, आता मी हा दगड पाखरांना टाकते आहे। याहू! अशा प्रकारे मी पाखरं राखत आहे। याहू! याहू! धाबा चिमण्यांचा थवा। तिकडच्या पण शेतातले ओरडतात, मग चिमण्या तिकडच्या शेतातून आमच्या शेतात बसतात। मग आम्ही दगड मारला की ह्याच चिमण्या उठून तिकडच्या शेतात जाऊन बसतात। तर असं चालू आहे चिमण्यांचं। याहू! याहू! हुय्या! याहू! 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 हे पहा, असे छोटे छोटे आपण 4-5 दगड घेऊन ते एकदम पण असं टाकू शकतो।
याहू! 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 बघा आता मी हा दगड पाखरांना टाकते. याहू! अशा प्रकारे मी पाखरं राखत आहे. याहू! याहू! धाबा चिमण्यांचा थवा. तिकडच्या पण शेतातले ओरडतात, मग चिमण्या तिकडच्या शेतातून आमच्या शेतात बसतात. मग आम्ही दगड मारला की ह्याच चिमण्या उठून तिकडच्या शेतात जाऊन बसतात. तर असं चालू आहे चिमण्यांचं. याहू!